छत्रपती संभाजीनगर शहरातील एका सराफा दुकानात तब्बल 22 सीसीटीव्ही आणि 11 कर्मचारी असताना 5 जणांच्या टोळीने 2.5 किलो सोनं अवघ्या 9 सेकंदात गायब केलं. चोरट्यांच्या या टोळीत 3 बुरखाधारी महिला होत्या तर 2 पुरुषांच्या डोक्यावर टोपी होती. त्यातील एका महिलेने दुकानातील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून हातचालाकीने सोन्याच्या दागिन्यांचा एक बॉक्स आपल्या बुरख्यात लपवला. त्याआधी काउंटरच्या मोकळ्या जागेतून आतमध्ये हात टाकत तिने तो बॉक्स उचलला होता. त्यानंतर सगळी टोळी काही सेकंदात दुकानातून बाहेर पडली. दुपारी 3 ते 3:15 दरम्यान घडलेली ही घटना सायंकाळी 5च्या सुमारास उघडीस आली. 2.5 किलो सोन्याच्या दागिन्यांचा एक बॉक्स गायब असल्याचं कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं आणि दुकानात एकच गोंधळ उडाला. जेव्हा दुकानातील सीसीटीव्ही चेक करण्यात आले तेव्हा मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. सीसीटीव्ही मध्ये एक बुरखाधारी महिला दागिन्यांचा बॉक्स अलगद ओढताना आणि आपल्या बुरख्यात लपवताना स्पष्टपणे दिसून आली. पण या धाडसी चोरीच्या प्रकरणाचा सगळा थरारक घटनाक्रम काय आहे त्याची स्टोरी या व्हिडिओतून समजून घेऊया. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहता दे दणका. मंडळी, गुरुवारी 20 ऑगस्टला घडलेली ही घटना आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील गांधी पुतळा ते सीसीटीव्ही चौक या मेन रोडवरील सराफा बाजारातील विश्वास ज्वेलर्स नावाच्या दुकानात घडलेल्या या चोरीच्या घटनेने सराफा व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर घडलं असं की दुपारी 2:45च्या सुमारास विश्वास ज्वेलर्स या सराफा दुकानात सर्वात आधी एक बुरखा घातलेली महिला आली. तिने दुकानातील दागिने पाहत असताना आपल्या कुटुंबातील आणखी काही सदस्य मागून येत आहे अशी थाप कर्मचाऱ्यांना मारली. तोपर्यंत तिने सगळ्या दुकानातील कर्मचारी आणि सुरक्षा व्यवस्थेची पद्धतशीरपणे पाहणी केली. थोडक्यात तिने दुकानाची संपूर्ण रेकी केली. त्यानंतर काही वेळाने आणखी 2 बुरखाधारी महिला आणि त्यांच्यासोबत 2 टोपी घातलेले पुरुष दुकानात आले. या महिलांनी कानातले तर पुरुषांनी इतर दागिने दाखवण्याची मागणी दुकान मालकाकडे केली. त्यावर एक सेल्समन समोर आला आणि त्याने वेगवेगळ्या डिझाईन्स दाखवायला सुरुवात केली. त्या टोळीने सेल्समॅनला याच गोष्टीत गुंतवून ठेवलं. जवळपास 15 ते 20 मिनिटे त्या टोळीचे हे दागिने पाहण्याचं नाटक सुरू होतं. नंतर एका पुरुषाने व एका महिलेने त्या सेल्समॅनला काउंटरवरून थोडं बाजूला नेत दागिन्यांच्या संदर्भात आणखी चर्चा चालू केली. त्यावर सेल्समन त्यांना कागदावर संबंधित दागिन्यांचा दर आणि वजन लिहून समजावून सांगू लागला. तेवढ्यात त्याने आपली मानही दुसऱ्या बाजूला वळवली आणि सगळा खेळ तिथेच संपला. तीच संधी साधून दुसऱ्या एका बुरखाधारी महिलेने काउंटरच्या मोकळ्या जागेतून हात पुढे करत समोरील 2 बॉक्सपैकी एक सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स अलगदपणे ओढला आणि तो बॉक्स बुरख्याखाली लपवला. ही हात चालाकी त्या महिलेने फक्त 9 सेकंदात केली आणि त्यानंतर ती लागलीच दुकानातून बाहेर पडली. तिच्या पाठोपाठ काही खरेदी न करता तिचे साथीदारही बाहेर पडले आणि सर्वजण गांधी पुतळ्याच्या दिशेने निघून गेले. दरम्यान सायंकाळी 5 वाजता दुकानातील सोन्याच्या दागिन्यांचा एक बॉक्स गायब असल्याचं सेल्समनच्या लक्षात आलं. त्याने आजूबाजूला शोधाशोध सुरू केली तर इतर कर्मचाऱ्यांनीही पाहणी केली, पण तो बॉक्स सापडला नाही. नंतर दुकान मालकाने जेव्हा सीसीटीव्ही चेक केला तेव्हा त्यात 3 बुरखाधारी महिला आणि 2 पुरुषांनी पूर्वनियोजित कट रचून चोरी केल्याचं स्पष्ट झालं. दुकानातील कामाची पद्धत चोरट्यांना माहीत असावी असं त्यांच्या हालचालीवरून आणि वागणुकीवरून दिसून आलं. याशिवाय दुकानात एकाच ठिकाणी काउंटर खाली स्लायडिंग तुटलेलं होतं आणि बरोबर त्याच काउंटर जवळ एका बुरखाधारी महिला ठाणं मांडून उभी होती. योग्य संधी मिळताच तिने डाव साधला आणि सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स गायब केला. आता दागिन्यांचा जो बॉक्स चोरीला गेला त्यात तब्बल 2.5 किलो सोन्याचे दागिने असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याची किंमत 3.5 ते 4.25 कोटी रुपये असे सांगितली जाते. दरम्यान चोरीच्या या घटनेची माहिती पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी आणि शहर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली आहे. त्यांनी लागलीच विश्वास ज्वेलर्सच्या दुकानात धाव घेत पाहणी केली. पहिल्यांदा तर पोलिसांनी दुकानात 15 वर्षांपासून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित माहिती न मिळाल्याने त्यांनी त्यांचा मोर्चा रेकॉर्डवरील महिला चोरांकडे वळवला. उस्मानपुरा, नारेगाव आणि जिन्सी परिसरातील रेकॉर्डवरील महिला चोरांची माहिती पोलिसांकडून घेतली जात होती. याशिवाय चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलीस त्यावरूनही तपास करतायत. तर बुरखाधारी महिला आणि पुरुषांची टोळी जेव्हा दुकानातून बाहेर पडली त्यानंतरचे सीसीटीव्ही देखील पोलिसांनी चेक केले. त्यात असं दिसून आलं की चोरीनंतर संबंधित टोळी गांधी पुतळ्याकडे गेली होती, पण त्यांनी पुन्हा दुकानाच्या समोरून जात आतमध्ये काही घडतंय का याचा अंदाजा घेतला आणि सिटी चौकाकडे जात असताना एका रिक्षात बसले. पुढे मुख्य चौकात गेल्यावरच त्यांनी 2 रिक्षा केल्या.
यात एका रिक्षात केवळ 3 महिला तर दुसऱ्यात 2 पुरुष बसले. एक रिक्षा गुलमंडी मार्गे अमरप्रीत चौकात गेली तर दुसरी खडकेश्वर मार्गे अमरप्रीत चौकात गेली. तिथून त्यांनी पुन्हा रिक्षा बदलली आणि बाबा पेट्रोल पंपाच्या दिशेने किंवा दर्ग्याच्या दिशेने आरोपी फरार झाल्याचा संशय पोलिसांना आहे. आता त्या 5ही आरोपींच्या तपासासाठी पोलिसांची 3 विशेष पथकं तैनात करण्यात आली आहे. तिन्ही पथकांकडून चोरट्यांचा कसून शोध घेतला जातोय, त्यामुळे त्यांना लवकरच ताब्यात घेतलं जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात येते. तपासादरम्यान पोलिसांनी चोरट्यांना अमरप्रीत चौकापर्यंत सोडणाऱ्या नारेगाव येथील एका रिक्षा चालकाची देखील चौकशी केल्याचं समजतंय. दरम्यान करोडो रुपयांचं सोनं चोरीला गेल्याच्या या प्रकरणात सिटी चौक पोलीस ठाण्यात विश्वास ज्वेलर्स कडून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण आरोपी केव्हा ताब्यात येतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. याशिवाय त्या आरोपींचं नेटवर्क किती मोठं आहे, त्यांनी यापूर्वी अशा काही धाडसी चोऱ्या केलेल्या आहेत का, या संदर्भातही महत्त्वाचे खुलासे समोर येऊ शकतात. बाकी या चोरीच्या थरारक घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील सगळेच सराफा व्यापारी हादरून गेले असून प्रत्येकाने आपापल्या दुकानातील सिक्युरिटी अधिक मजबूत केली आहे. आता या घटनेच्या संदर्भातील तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.